नमस्कार, मी दीपक पळसुले. या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्याच्या कानाकोपऱ्यात निघालेल्या मराठा मोर्चांनी राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय. त्यामुळे या मोर्चांनी साहजिकच काही प्रश्नांना जन्म दिलाय. मराठे नेमके कोण आहेत? मराठा समाजाला आरक्षणाची गरज का भासतेय? अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचा आम्ही प्रयत्न केला. ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरेंनी मराठा मोर्चांचं आणि मराठ्यांच्या सध्याच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण केलं. पाहुयात मोरेंची परखड मुलाखत. नमस्कार, एबीपी माझामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. जिल्ह्याच्या ठिकाणी निघणारे मराठा मोर्चे जवळपास पूर्ण झालेत. एका अर्थाने मराठा आंदोलनाचा एक टप्पा इथं पूर्ण होतो. हा टप्पा पूर्ण होत असताना या आंदोलनातून आतापर्यंत काय साध्य झालंय आणि आणखी काय साध्य होणं बाकी आहे याचं विश्लेषण करणं, याचं सिंहावलोकन करणं या टप्प्यावरती गरजेचं ठरतं. कारण कोणत्याही आंदोलनाची योग्य प्रकारे जर विश्लेषण झालं, सिंहावलोकन झालं, ते उचित ध्येयाच्या दिशेने निघालेलं आहे की नाही याबाबत विचार झाला तरच ते आंदोलन त्याच्या योग्य दिशेने जातं असं म्हटलं जातं. हे सिंहावलोकन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहासाचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे सर. सर, एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. नमस्कार. सर, वारंवार हा प्रश्न विचारला जातो की या मराठा आंदोलनातून नक्की काय साध्य झालंय, काय साध्य होणार आहे. खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावरती येणं, शांततेत त्यांनी मोर्चा काढणं, कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य न होणं हीच एका अर्थाने सगळ्यात मोठी उपलब्धी या मराठा मोर्चांची आपल्याला मानावी लागेल. परंतु एका मोठ्या दृष्टिकोनातून, एका लार्जर पर्स्पेक्टिव्हमधून तुम्ही आत्ताच्या टप्प्यावरती या आंदोलनाकडे कसं पाहता? तुम्ही ज्या मोर्चांचा उल्लेख केला, एवढ्या मोठ्या संख्येने मोर्चे निघाले वगैरे वगैरे आणि शांततेने निघाले, तर आपल्याकडे पूर्वी वि द घाटे नावाचे मोठे लेखक होऊन गेले. त्यांनी मराठा समाजाचं वर्णन करताना असं म्हटलंय की मराठा समाज हा प्रशांत महासागराप्रमाणे आहे, पॅसिफिक ओशन. म्हणजे मोठा आहे वगैरे तर आहेच, पण तो दिसायला शांत. पण तसं असलं तरी त्या प्रशांत महासागराच्या आतमध्ये निश्चितपणे काही अंतप्रवाह असणार, काही प्रक्षुब्धता असणार, असू शकते. तर तसं या मराठा समाजाचं आहे. आणि हे जे मोर्चे निघाले, ज्या पद्धतीने निघाले, मी असं म्हणेन की आपल्याकडं चळवळीचा म्हणून जो एक गेले कित्येक वर्ष एक पॅराडाईम सेट झाला होता, एक चौकट लोकांनी गृहीत धरली होती, ती चौकट मोडण्याचं आणि बदलण्याचं काम या मोर्चांनी केलं. म्हणजे जोपर्यंत आपण मोडतोड करत नाही, आरडाओरडा करत नाही, कोणाला तरी काळं फासत नाही, कोणाचं तरी तसबीर जाळत नाही, कोणाच्या तरी पुतळ्याला जोड्यांचा हार घालत नाही, तोपर्यंत आंदोलन झालं नाही असं लोक समजायचे. तर या सगळ्या गोष्टींना कालबाह्य ठरवलं आता मोर्चाने. त्यामुळे इथून पुढे जे जे मोर्चे निघतील ते जर अशा पद्धतीने शांततेने निघतील तरच लोक त्याला गांभीर्याने घेतील आणि सहानुभूती त्यांना मिळेल. लक्षात घ्या. हो, निघतायत, बरोबर आहे ना. इतर समाजाची तशाच पद्धतीने निघतायत. अगदी अगदी. तर हे क्रेडिट तुम्हाला आपल्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या मोर्चांना दिलं पाहिजे. एका समाज म्हणून मोर्चा निघत असताना मग इतर समाज काहीसा भयग्रस्त होऊन या मोर्चांकडे पाहतोय असं जे म्हटलं जातं, तर त्याबाबत तुम्हाला काय आढळतं? नाही, भयग्रस्त वगैरे मी म्हणणार नाही, शंकित म्हणेन मी. शंकित म्हणजे कसं की त्यातली मुख्य जी मागणी आहे ती म्हणजे आरक्षणाची मागणी आहे. त्यामुळे ज्या समूहांना आरक्षण मिळत आहे त्यांना असं वाटणं साहजिक आहे की यांना जर आरक्षण दिलं म्हणजे मराठ्यांना, तर त्याचा आपल्या आरक्षणावरती काही परिणाम होईल का? तर तो होऊ नये म्हणून सगळेजण खबरदारी घेत आहेत. त्यात काय तसे घेण्यात काहीच गैर नाही, तो मनुष्य स्वभाव आहे. त्यानिमित्ताने त्यांचेही जर काही प्रश्न असतील तर तेही लोकांच्या पुढे येतील. परंतु मुद्दा येतो की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं जे आहे ते सगळेच म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण द्यायला हवं. मराठा आंदोलनाची मागणी देखील तीच आहे. परंतु कायद्याच्या कसोटीवरती ते टिकेल का हा जो प्रश्न आहे, त्या माध्यमातून मग वेगवेगळ्या शंका निर्माण होतात. नाही, कायद्याचा प्रश्न हा वेगळा प्रश्न आहे. आता तुम्ही अगोदर जे म्हटलात ते इतर समाजांना काय वाटतं हा तो मुद्दा आहे. अनेक समाजांनी, अनेक संघटनांनी, अनेक जातींनी मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केलेला आहे. काहींनी सक्रिय भाग सुद्धा घेतलेला आहे. म्हणजे काही मोर्चात सामील झाले, काहींनी मदत केली मोर्चांना वगैरे वगैरे. त्यामुळं त्यांचा मुद्दा फक्त एवढाच आहे की मराठ्यांचे प्रश्न आहेत
त्यांना त्यासाठी काहीतरी नक्कीच तरतूद झाली पाहिजे. फक्त त्यामुळे इतरांना जे काही मिळत आहेत त्याला बाधा येता कामा नये आणि दिस इज वेल टेकन. हा मुद्दा आपण समजू शकतो. सर, या आंदोलनाच्या आत्ताच्या टप्प्यावरती एक मागणी जी पुढे येते आहे ती म्हणजे की मराठा समाजाला मराठा कुणबी असं म्हणून आरक्षण दिलं जावं. तर हा जसा कायद्याचा मुद्दा आहे तसाच हा सामाजिक मुद्दा सुद्धा आहे का इतिहासाच्या चौकटीतून देखील आपल्याला याकडे पाहायला लागेल. तर याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल की मराठा आणि कुणबी हे जे काही दोन विभाग एकाच समाजाचे केले गेलेले आहेत याची ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडीशी सांगा की हा भेद कसा झाला, कोणत्या टप्प्यावरती झाला, काय कारणांमुळे झाला आणि याचे परिणाम पुढे काय झाले. म्हणजे आता आपण ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर पाहिलं ना तर कुणबी याचा अर्थ जो शेती करतो तो कुणबी. त्याला तुम्ही जात म्हणा किंवा म्हणू नका तर तो कुणबी आहे. आणि महाराष्ट्र नव्हे सगळा भारत देशच शेतीप्रधान असल्यामुळं या ठिकाणी राहणारे बहुसंख्य लोक हे शेतीच्या व्यवसायामधले होते. त्याला महाराष्ट्र आपवत असल्याचं काही कारण नाही. महाराष्ट्राचं दुसरं वैशिष्ट्य काय की महाराष्ट्र हा स्वातंत्र्यप्रेमी असल्यामुळं महाराष्ट्रामधला हा जो समाज होता तो पारतंत्र्याच्या विरोधामध्ये असायचा. त्यामुळं पारतंत्र्याच्या विरुद्ध प्रसंगी शस्त्र हातात घेणं हे त्याला नवीन नव्हतं. त्यामुळं जर ह्यांच्याचपैकी काही लोकांनी शेती करता करता हातामध्ये शस्त्र घेतलं म्हणजे क्षात्रधर्म स्वीकारला थोडक्यात मुद्दा तर तो मराठा झाला. असा दोघांच्या मध्ये नाममात्र फरक आहे. लक्षात घ्या की जोपर्यंत फक्त शेती करतायत तोपर्यंत त्यांना लोक कुणबी म्हणणार आणि जेव्हा युद्ध करतील राज्यकारभार करतील तेव्हा मराठा म्हणणार. आता हा झाला अंतर्गत प्रश्न. पण धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही कुणबी असा किंवा तुम्ही मराठा असा क्षत्रियत्वाचा दर्जा द्यायला ते कधीच तयार नव्हते ना. बाकीच्यांचं तर सोडाच. पण शिवाजी महाराजांनी राज्य मिळवायला सुरुवात केली, त्यांचं बऱ्यापैकी नाव झालं, विजापूरच्या दरबाराला त्यांची दखल घ्यायला लागली आणि अफजल खानाला पाठवलं. तेव्हा अफजल खान आणि शिवाजी महाराज जेव्हा एकमेकांच्या समोर आले त्यांच्या संवाद झाला. तो संवाद त्या काळच्या एका शाहिराने वर्णन करून ठेवलेला म्हणजे लिहिलेला आहे. पवाडा आहे अज्ञानदास शाहीर त्याचं नाव. त्याच्यात तो अफजल खान म्हणतो शिवाजी महाराजांना अरे तू तो कुणबी का छोरा, कुणबी का छोकरा. म्हणजे आणि हा पोवाडा म्हणजे शिवाजी महाराजांच्या शिवकालीन आहे. हयातीमध्ये हो. म्हणजे जिजाबाईंनी लिहून घेतलेला. हो म्हणजे त्यांनी जिजाबाईच्या पुढे म्हणून दाखवला. आता अशी सरळ सरळ वस्तुस्थिती आहे ना. आता त्यातल्या त्यात म्हणजे समाधानाची गोष्ट कोणती की शस्त्र घेतल्यानंतर जरा लोकांना दबाव एक हे व्हायचा, इम्प्रेशन बसायचं नाही म्हटलं तरी. मग ते मराठा म्हणायचे फार तर. पण तरी देखील तो क्षत्रिय का तर चौकटीत नाही असा तो मुद्दा आहे. त्याच्यामुळे कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये महाराष्ट्रात भेद नव्हताच मुळात. असलाच भेद तर थोडा सोशल स्टेटसचा. आणि हे आपण बघतो हे नेहमीच चालतं ना. त्याच्यात काही मराठ्यांच्यात म्हणजे चालतं इतरांच्या प्रत्येक समाजामध्ये आहे. अशातला वर्ग आपण म्हणतो त्याला. तो होता. पण त्यामुळे जातीचा म्हणजे रोटी व्यवहार आहे. बीटी व्यवहार म्हणजे एकतर्फीचा कमीत कमी नक्कीच होता, अजूनही चालतो. म्हणजे लोक काय म्हणतात किंवा कुणब्यांना मुली नाही द्यायच्या म्हणजे सो कॉल्ड उच्चभ्रू मराठी असतील ते, पण त्यांच्या मुली करतात. म्हणजे हा जो भाग आहे तो ज्योतिराव फुलेंनी लक्षात आणून दिला ना लोकांच्या की ते म्हणाले की खासा मराठा गोष्ट नाहीच आहे मुळात. कोण आहात तुम्ही तर तुम्ही कुणबी आहात तर सरळ सांगा ना. आता ते काही लोकांना त्यांच्या प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना असल्यामुळे वगैरे रुचत नव्हतं, पचत नव्हतं. त्यामुळं जे कुणबी म्हणून लावत होते त्यांच्यापैकी अनेकांनी मराठा लावला. पण काय फरक पडला त्याच्यामुळे. म्हणजे एका अर्थाने शाहू महाराजांचा काळ आपण पाहिला तर ब्राह्मणेतर चळवळीचा काळ. बरोबर. आणि या चळवळीमध्ये एक क्षत्रियत्वाचा दर्जा मिळावा यासाठी कुणबी समाजाने मराठा म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आणि तशी नोंद करण्याचा प्रयत्न केला. आणि प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातच आपण मोठ्या प्रमाणात पाहतो की मराठा म्हणून मराठवाड्यामध्ये पण आहे. त्यामुळं त्यांना कर्मठ ब्राह्मणांशी लढण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळणार होता असं म्हटल्यामुळं. कारण ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा संघर्ष फार पूर्वीच्या काळापासून चालू आहे. तसा ब्राह्मणांचा आणि शूद्रांचा नाही, ब्राह्मणांचा आणि वैश्यांचा पण नाही. म्हणजे ते तेवढ्या हिमतीने त्यांच्या विरुद्ध बोलत नव्हते. क्षत्रिय बोलत होते. अगदी उपनिषदांच्या काळापासून बुद्धांच्या पासून खुद्द बुद्ध आहेत, महावीर आहेत. त्यामुळं त्यांच्या विरुद्ध जर आपल्याला एक स्पेस पाहिजे असेल लढण्यासाठी म्हणजे वाद करण्यासाठी तर ती क्षत्रियत्वातनं उपलब्ध होऊ शकते. म्हणून यांनी सगळ्यांनी क्षत्रियत्वाचा ध्यास घेतला. बरं, त्याच्यात दुसरा मुद्दा तुम्हाला फार महत्वाचा सांगतो मी. ते केल्यामुळं त्यांना त्यावेळेला मराठा म्हणून मिळणाऱ्या आरक्षणावरती काही परिणाम व्हायचा होता का तर नव्हता. त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळत होतं. स्वातंत्र्यपूर्व काळ होता. हो म्हणजे राजकीय जागात होतं, आरक्षण होतं. मराठा आणि तत्सम असं म्हटलं जायचं मागासलेल्या.
नाही, सुरुवातच नाही, मुळात not शाहू only that, महाराजांनी की केली. मागासलेल्या वर्गामध्ये सगळ्यात मोठा वर्ग कोणता? मराठा. म्हणून त्याचं नॉमिनक्लेचर, त्याचं नामकरणच मराठा आणि तत्सम असं केलेलं होतं. त्यांना तिथे जागा होत्या, त्यांना स्कॉलरशिपा होत्या, म्हणजे ते मागासलेले होते, याच्याबद्दल कोणाचाच वाद नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कुणब्यांच्या ऐवजी मराठा जर नाव धारण केलं तर त्याच्यामुळे आरक्षणावरती काही गदा येत नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे गमवायचं काहीच नव्हतं, वाढली तर प्रतिष्ठाच वाढली असती. त्यामुळं लोकांचा कल तिकडे आपोआप झाला. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ही जी काही होती ना मुवमेंट, ही फक्त मराठ्यांची होती अशी नाही. त्या काळातल्या बहुतेक ब्राह्मणेतर जातींनी तसा पवित्रा घेतला होता. म्हणजे कुणबी तुम्हाला सांगतो, माळी क्षत्रिय, भावसार क्षत्रिय, कासार क्षत्रिय, वंजारा क्षत्रिय, बहुतेकांनी सांगितले की आम्ही क्षत्रिय आहोत. तो ब्राह्मणेतर चळवळीचा एक परिणाम भाग होता. म्हणजे आणि त्यासाठी मग फक्त मराठ्यांनाच त्याचा फटका द्यायचा असं नाही योग्य. म्हणजे तुम्हाला न्यायाचा विचार करताना असंच करावा लागेल ना, की मग क्षत्रिय असतील मराठा तर मग सगळ्यांना क्षत्रिय म्हणा की. केवळ त्यांनी त्यावेळेला ते स्वतःला म्हणवून घेतलं, त्यावेळेला ते क्षत्रिय होत नाहीत, म्हणजे त्या चौकटीमध्ये लक्षात घ्या. आणि तुम्ही आत्ता जे म्हणालात ना मला की हे शाहू महाराजांची चळवळ सुरू झाली आणि त्यावेळेला लोकांना तसं वाटलं पुढे काय, पण पुढे काय होऊ शकतं याची कल्पना त्यावेळेला एकाच माणसाला फक्त आली होती महाराष्ट्रात, आणि त्याचं नाव डॉक्टर पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुखांनी पहिल्यापासून ही भूमिका लावून धरली होती. त्यामुळे वराडमधल्या लोकांना लक्षात घ्या, त्यांनी कुणबी जात लावायला प्रवृत्त केलं. म्हणजे इकडच्या लोकांमध्ये ज्या वेळेला मराठा लावण्याची प्रवृत्ती होत होती त्यावेळेला वराडमध्ये, आता थोडा उशिराची गोष्ट आहे 30 सालानंतरची, पंजाबरावांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कुणबी म्हणा, की त्यांना त्याची कदाचित कल्पना असेल. आणि एवढंच नाही तर हे सगळ्यांना माहीत झालं पाहिजे की ओबीसींच्या चळवळीचे प्रणेते हे पंजाबराव देशमुख आहेत. आणि जेव्हा घटना ज्या दिवशी अंमलामध्ये आली 26 जानेवारी 1950, त्याच दिवशी 26 जानेवारी 1950 याच दिवशी ऑल इंडिया अदर बॅकवर्ड क्लासेस फेडरेशन हे पंजाबरावांनी स्थापन केलं. अच्छा, हे पंजाबरावांनी त्यावेळी सांगून ठेवलेलं आहे. एक्झॅक्टली आता तेच घडते. पण याची आपण नोंद घेतली पाहिजे, ओबीसी लढ्याचे आद्य प्रवर्तक पंजाबराव देशमुख आहेत. पंजाबरावांनी असा कधीच भेद केला नाही की हे मराठे आहेत, हे कुणबी आहेत, हे दुसरे आहेत कोणीतरी. सगळ्यांनी मिळून हे केलं पाहिजे. आणि मराठे आहेतच मागासवर्गीय, हे स्पष्टच होतं. पहिल्यांदा मराठा म्हणून नोंद किती साली झाली, म्हणजे कोणत्या शिरगणतीमध्ये, खाणीसुमारीमध्ये? काही सुरुवातीच्या काळात नव्हती, मग व्हायला लागली, मग जास्त व्हायला लागली. अच्छा, म्हणजे ब्रिटिशांच्या खाणीसुमारीमध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये. त्याच्या आधी शिरगंती नव्हतीच. हा. हे ब्रिटिशांनी म्हणजे ब्रिटिशांच्या 11ला काळामध्ये. एक केली, हो, हो. 11ला तर नोंद मराठा म्हणून हो हो झालेली आहे. त्याच्या आधीपासून 1901 ला पण होती ना. 1901 ला पण मराठा म्हणून त्याच्या आधी काही जिल्हावार रिपोर्ट असायचे, मुंबईचा रिपोर्ट असायचा, त्याच्यामध्ये आहेत अशा प्रकारच्या नोंदी. परंतु पण त्याच्यामध्ये कुणबी ही नोंद जास्त आढळते. म्हणजे शेती करायची ती कुणबी ना. आणि मराठे बहुसंख्य कसं झालं माहितीये का, की मराठ्यांनी राज्यकारभार केला, तलवार गाजवली, गोष्ट खरी आहे. पण जेव्हा ब्रिटिशांचं राज्य आलं ना 1818 मध्ये, तेव्हा मराठ्यांची तलवार आपोआप म्यान झाली. सगळ्या लढाया बंद झाल्या, राज्यकारभारात कुठल्याही प्रकारचं स्थान नाही आलं. मग ते आपल्या पारंपरिक पेशाकडे म्हणजे शेतीकडे वळले, म्हणजे कुणबी झाले. मग ब्रिटिशांनी जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा कुणबी म्हणूनच ओळखलं ना. बरोबर सर, आपण हा इतिहासातला घटनाक्रम पाहिला की कसं एकच समाज एका टप्प्यावरती स्वतःला मराठा म्हणून घेतो, एका टप्प्यावरती कुणबी घेतो आणि एका टप्प्यावरती कुणबी म्हणून घेतो. आता आपण बघितलं तर विदर्भामध्ये कुणबी म्हणून याच समाजाला आरक्षण आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये ते नाहीये. आता दुसरा भाग येतो, नाही त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी. पश्चिम महाराष्ट्र विदर्भ सोडा, महाराष्ट्रात तुम्हाला असे किती केसेस दाखवू की एखाद्याची स्वतःची नोंद मराठा असते, त्याच्या बायकोची शाळा बरोबर आहे सर. हा म्हणजे हा संपूर्ण समाज एकच आहे, नाव मराठा असेल किंवा कुणबी म्हणून वापरलं असेल. तर पण आता नाव काय वापरायचं मग? आता मराठा वापरायचं आरक्षणासाठी का कुणबी वापरायचं, का कुणबी मराठा वापरायचं की मराठा कुणबी वापरायचं, काय? नाही ह्याच्यावरून सुद्धा म्हणजे आपण बघितलं विदर्भामध्ये थोडेसे नावाने काही फरक पडत नाही. शेवटी नाव हे मनुष्यनिर्मित कृत्रिम मुद्दा असतो, लक्षात घ्या. नावात काय आहे असं शेक्सपियरनी कुठल्या तरी एका नाटकात समाज जर एकच आहे आपण म्हणतोय तर नाव नाही मग ते कसं असतं माहिती का, समाजाचं अनेक नावं का पडतात. काही प्रादेशिक अस्मिता असतात, काही त्याच्यात राजकारण सुद्धा असतं, काही लोक सत्तेसाठी त्याचा उपयोग करून घेतात. मराठ्यांची अस्मिता, कुणब्यांची अस्मिता, हे होतं ना, आणि हे होणारच, त्याला काय पर्याय नाही. तर आता जे काही मराठा समाजाचे मोर्चे निघतायत, इतर समाजाचे निघतायत, तर याच्यातून पुन्हा तसंच होईल असं तुम्हाला वाटतं आताच्या ह्या टप्प्यावरती, की हे आता वेगवेगळ्या समाजाचे म्हणून जर निघत असले तरी सगळ्यांचे प्रश्न एका स्तरावरती एका लेवलला एकच आहेत,
समस्या एकच आहेत, तर याला कुठेतरी एकरूपता येईल असं वाटतं. नाही, कसं आहे मी सांगतो तुम्हाला, सर्वांचे काही प्रश्न एका स्तरावरती एकच असतात. सर्वांचे काही प्रश्न, सगळेच प्रश्न एक नसतात. मग काही काही समूहांचे वेगळे प्रश्न असतात. तेव्हा त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तुम्हाला हे सगळं एकत्वाचं पांघरून झूल पांघरता येत नाही, लक्षात घ्या. म्हणजे ते जे आंतरविरोध असतात समाजामध्ये ते झाकून टाकण्यासाठी झाकपाक करण्याचा प्रयत्न आहे हा. हे जे काही मोर्चे आहेत हे कोणत्याही नेतृत्वाविना आहेत, म्हणजे राजकीय नेतृत्व याच्यापासून दूर आहे. सामाजिक नेतृत्व पण म्हणजे जे आहे तर फारसं त्याच्यावरती दिसत नाही. एक म्हणजे आपण म्हणू की एक समाजा म्हणूनच त्याचं सगळं नेतृत्व होत आहे. तर मग याच्याकडे कसे बघता आपण की बाबा कोणत्या दिशेने हे जायला हवं हे नाही, कसं मी तुम्हाला मार्गाशी म्हणालो की ते मोर्चांचं उद्दिष्ट काय होतं, मागण्या कळलं पाहिजेत सरकारला आणि समाजाला. त्या मागण्यांची तीव्रता कळली पाहिजे सरकारला आणि समाजाला. तर या दोन्ही गोष्टी आता साध्य झालेल्या आहेत. आता मुद्दा त्या मागण्या मान्य कशा करायच्या, बेसिकली आपण आरक्षणाचा विचार करतो आता या ठिकाणी. तर आता हा जो प्रश्न आहे ना तो कायदेशीर प्रश्न होऊन बसलेला आहे. कारण मागे सरकारने जेव्हा कायदा केला आरक्षणाचा, म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणाचा, तेव्हा त्या कायद्याला कोणीतरी कोर्टामध्ये आव्हान दिलं आणि कोर्टाने जजमेंटमध्ये तो कायदा रद्दबातल ठरवला. मग आता त्या ज्या त्रुटी आहेत कोर्टाने दाखवलेल्या त्या दूर करून कशा पद्धतीने पुन्हा मागणी करता येईल ही ती कोर्टाची प्रक्रिया आहे. त्यामुळे आता हा प्रश्न न्यायालयीन प्रश्न आहे. बेसिकली मोर्चांचं काम झालं जमा आहे, आता न्यायालयीन प्रश्न आहे. आपण थोडंसं इतर मुद्द्यांकडे बोला ना, जाऊ की बोला. आंदोलनामध्ये जे काही इतर मागण्या आहेत की बाबा शेतमालाचा शेतीला भावाचा प्रश्न आहे, हमी भाव आहे, तो तर हा बेसिक मुद्दा आहे. तो मराठ्यांचा मुख्य आंदोलनांमध्ये सर हेच जाणवतं. मराठ्यांचा मुख्य प्रश्न हा शेतीचा प्रश्न आहे. बरोबर. आरक्षण हे अनुषंगाने येतं. बरोबर आहे. कारण ह्या मोर्चांमध्ये जाणवतं हो, हेच की हो. शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय तीव्र बरोबर आहेत. तर आणि या आंदोलनाचा शेतीचे फायदा प्रश्न जो नीट न होतो सुटल्यामुळं लोकांना नोकऱ्यांची गरज भासते, लक्षात घ्या. आणि मग त्यासाठी आरक्षण लागतं. शेतीचे प्रश्न जर नीट सुटले ना तर आरक्षणाची गरज खूप कमी होईल. त्यासाठी आणि शेतीला प्रतिष्ठा मिळली पाहिजे. हा जो माझा मी मुद्दा लावून धरलेला आहे की शेतीचा प्रॉब्लेम काय माहिती का, शेतीला प्रतिष्ठा नाहीये. तर ही प्रतिष्ठा मिळवून देणं काम आहे, समाजाचं काम आहे, सरकारचं काम आहे. सर मराठा आरक्षणाबाबत उलटसुलट चर्चा होते, म्हणजे राजकीय चर्चा आहे खरं तर ती, की राज्य सरकारने न्यायालयामध्ये काय भूमिका मांडली, काय मांडायला हवी. परंतु नक्की तिढा कुठं आहे, कशामुळे हे एवढी वर्ष अडकून पडत आहे. काय झालेलं आहे, आपण तिढा म्हणजे तो जजमेंट मधलाच तिढा आहे न्यायालयाचा. तो निकाल दिला त्याच्यात दोन प्रश्न मुख्य आहेत. तर पहिला प्रश्न कोणता आहे की मराठ्यांना मागासवर्गीय म्हणून आरक्षण द्यायचं जर झालं तर पहिल्यांदा ते मागासवर्गीय आहेत असं सिद्ध झालं पाहिजे. ही पहिली गोष्ट आहे. स्वतंत्रपणे सिद्ध झालं पाहिजे. मग त्यासाठी ज्या ज्या काही पुरावे लागतात वगैरे ते प्रोड्यूस केले पाहिजेत. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आणखीन एक अशी आहे किंवा तेवढीच महत्वाची, याच्या अगोदर मागासवर्गीय कमिशन जी होती, आयोग जे होते, राष्ट्रीय पातळीवरती होता, राज्याच्या पातळीवरती होता आणि त्याच्या आधी मंडल कमिशन नेमलं गेलं होतं. यांनी मराठ्यांचा मागासवर्गामध्ये समावेश केलेला नव्हता. आणि इतकंच नाही तर काही ठिकाणी तर मराठे हे पुढारलेले आहेत अशा प्रकारचा त्यांचा शेरा होता. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचं कसं चुकीचं आहे हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. ह्या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे निकड, ओके, ती दाखवता आली पाहिजे आणि मागास पण दाखवता आलं पाहिजे. म्हणजे मग तो निकाल सरकारच्या बाजूने लागेल. पण त्यासाठी मी म्हणालो त्याप्रमाणे की सरकारचे न्यायपंडित आणि मराठा समाजातले न्यायपंडित यांनी एकत्र येऊन विचारमंथन करायला पाहिजे. म्हणजे एकाच वेळी मोर्चे आपण बघतोय आणि दुसऱ्या वेळी न्यायालयीन प्रक्रियेवरती पण या ठिकाणी काम व्हायला हवं अशाच पद्धतीने. केव्हाही तर या मोर्चांच्या माध्यमातून हे सिद्ध झालं की मराठा समाजाचे प्रश्न खरेच तीव्र आहेत. परंतु हे प्रश्न फक्त मराठा समाजापुरतेच मर्यादित नाहीत. या मोर्चांच्या माध्यमातून ज्या मागण्या होत आहेत त्या जशा मराठा समाजाशी निगडीत आहेत, काही मागण्या मराठा समाजाशी निगडीत आहेत, परंतु बहुतांश मागण्या ज्या आहेत त्या एकंदरीत संपूर्ण समाजाला किंवा एकंदरीत महाराष्ट्राला लागू होतात. आणि त्यामुळं या मोर्चांमुळे फक्त मराठा समाजाचेच प्रश्न ऐरणीवरती येतात असं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न ऐरणीवरती येत आहेत. ही या मोर्चांमधली एक सकारात्मक बाब म्हणायला हवी. मराठा समाज महाराष्ट्रात नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी तसा पायंडा घालून दिलेला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी हा पायंडा घालून देतानाच दुसरी एक गोष्ट केलेली होती, ती म्हणजे मराठा समाजाला त्यांनी आरक्षणही लागू केलेलं होतं. त्यामुळे आजच्या या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा यावरती जेव्हा विचारमंथन होतं, याचं उत्तर शोधण्याचं
उत्तर शोधण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा आपल्याला नकळतपणे पुन्हा एकदा शाहू महाराजांपर्यंत पोहोचावं लागतं. आपण या मुलाखतीमध्ये तुर्तास इथंच थांबूयात. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.